नारायणगाव ही माझी कर्मभूमी आहे आणि मी नारायणगावचा नागरिक आहे. माझ्या आई वडिलांनी म्हणजे वडील गेल्यानंतर समस्त ग्रामस्थ मंडळींनी मला ओट्यात घेतलं होतं. 65 साली 64ला वडील वारले. 65च्या यात्रेत आईने मला उचललं आणि गावकऱ्यांच्या हातात दिलं, हा रघु तुमचा आहे. आणि तेव्हापासून नारायणगाववरचं प्रेम माझं कमी झालेलं नाही. माझा कार्यक्रम तिथं होत नाही, त्याला माझी आर्थिक अडचण आहे. मी काही गावावर नाराज झालो आहे किंवा गावकऱ्यांवर नाराज झालो आहे की तिथल्या प्रेक्षकांवर नाराज असं काही नाही. पण माझी जी आर्थिक अडचण आहे, मी मोठ्या आर्थिक अडचणीत असल्यामुळे नारायणगावची यात्रा मला करता येत नाही. परंतु मामांचं जे कुटुंब आहे, बेनके मामांचं, या कुटुंबाने मला खूप सांभाळलं. मामाने मामीने माझे खूप लाड केले. ही सर्व भावंडं लहान असताना मी त्यांच्याजवळ थांबलो, त्यांच्याजवळ बसलो, त्यांच्या संग जेवलो, त्यांच्या तिथेच थांबलो. असं खूप मोठं प्रेम बेनके मामाच्या परिवाराने मला दिलेलं आहे. आणि आज अतुल शेठ या ठिकाणी आले, माझा सत्कार केला, मला खूप आनंद झाला, हृदय भरून आलं. आणि मी त्यांचा खूप मनापासून आभार मानतो आणि समस्त जुन्नर तालुक्याला खूप खूप शुभेच्छा देतो. सगळ्या यात्रा खूप चांगल्या व्हाव्यात, चांगल्या भराव्यात, सगळ्या तमाशांचे कार्यक्रम चांगले व्हावे अशी आई मुक्ताई चरणी, भैरवनाथा चरणी प्रार्थना करतो. आणि अतुल शेठला खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांच्या हातून खूप मोठं कार्य घडो ही स्वामी समर्थ चरणी. अजितदादा आपल्यात नाहीत, काय जाणवतं तुम्हाला? खूप खूप अजितदादांची खूप उणीव जाणवते. कारण अतुल शेठला घेऊन आम्ही अजितदादांकडे गेलो होतो. त्यावेळेस आमची पहिली अट्ट त्यांनी मंजूर केली. आमची मागणी होती, म्हणजे आमच्या कलावंतांना मानधन होतं 1700, 2000 आणि 2200. तर दादांनी विचारलं कशासाठी आला, तर म्हणलं आमची मानधनं वृद्ध कलावंतांची वाढवली. काय मानधन आहेत? तर म्हटलं 1700, 2000 आणि 2200. अरे म्हणले हे काही पुरणार आहे का? तुमची काय इच्छा आहे रघुवीर? तर म्हटलं साहेब माझी इच्छा अशी 5000, 6000 आणि 7000 करा. मग जरा वेळ ते थांबले. ते म्हणजे आपल्याला असं करता येणार नाही, परंतु सर्वांना 5000 पुढच्या महिन्यापासून मिळतील. क्या बात आहे. आणि पुढच्या महिन्यात आम्हाला सर्वांना 5000 पेन्शन चालू झाली. बेनके साहेब आमदार असताना हे काम झालं तुमचं? हो. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.